सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसारासन्नासिति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौराया शुभ्रवस्त्रावृताया वीणावृदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि आपण सर्वजण देत असलेल्या मनपूर्वक प्रतिसादामुळे दरवर्षी गजानन महाराजांच्या पुढे चातुर्मास्य सेवा घडत होती। आषाढ शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिने ही प्रवचन सेवा करत होतो। त्याप्रमाणे चातुर्मास सेवा यावर्षी कोविडमुळे ही आपल्या ऑनलाईन सेवा झाली आणि महाराजांच्या कृपेने यावेळेला 4 महिन्याच्या ऐवजी अधिक महिना आल्यामुळे 5 महिने ही सेवा आपल्याला करता आली। तर ह्या संबंध 5 महिन्यामध्ये आपण सुरुवातीला गजानन विजय ग्रंथ ऐकला, त्यानंतर अधिक मास महात्म्य ऐकलं। अधिक मास महात्म्य होईतोपर्यंत नवरात्र आल्यामुळे सप्तशती महात्म्य सुद्धा आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळाले। संत चरित्र महिपती महाराजांनी लिहिलेली काही संत चरित्र आपण पाहिली। या संत लीलामृत ग्रंथातले जी चरित्र आतापर्यंत सांगितली ती काही सलग असे सांगितली नाही, पहिला अध्याय दुसरा अध्याय असे सांगितले नाही। तर सुरुवातीच्या काळामध्ये जी चरित्र आपण ऐकलेली नाहीत अशी चरित्र म्हणजे एकदम 18व्या 19व्या अध्यायापासून सुरुवात केली आणि ती न ऐकलेली चरित्र आधी सांगितली आणि त्यानंतर आता आपण ही श्रवण केलेली चरित्र आहेत। पण काही वेळेला असं होतं की काळाच्या ओघामध्ये त्या कथेतले काही संदर्भ सुटून जातात आणि मग ते आपल्याला ही पुन्हा तीच कथा ऐकताना ते संदर्भ सगळे आठवत जातात। म्हणून आता ज्या आपण ऐकलेल्या कथा आहेत पण या ग्रंथातले सांगायच्या राहिलेल्या आहेत त्या कथा आपण आता घेतो। 25 तारखेला म्हणजे दशमीला या ठिकाणी मला एक दिवस आधी मी प्रवचन करत असल्यामुळे 25 तारखेला शेवटचं प्रवचन याच्यावर मी टेप करेन, ते तुम्हाला 26 तारखेला म्हणजे एकादशीला पुन्हा ऐकायला मिळेल। त्यावेळेला चातुर्मास्य समाप्ती झालेली असेल। तेव्हा ह्या आता गुरुवारी चातुर्मास्य समाप्ती आहे म्हणजे एकादशीला, तर बुधवारी माझं शेवटचं प्रवचन याच्यावरती टेप होईल, ते तुम्हाला 26 तारखेला ऐकतो। अशा रीतीने गेले 5 महिने आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत। आता एकदम सगळं बंद करायचं म्हटलं तरी माणसाला असं वाटतं की आता ऐकायचे तर गोडे लागले आणि तुम्ही आता एकदम बंद करणार म्हणजे काय। मग मिसेसने असं सुचवलं, आमच्या पत्नीने असं सुचवलं की तुम्ही निदान दर एकादशीला ऑनलाईन प्रवचन करत म्हणजे टेप करायचं दशमीला आणि एकादशीला ते लोकांना ऐकता येईल अशा रीतीने काही करायचा विचार आहे। त्या आपल्या सूचना येतील त्याप्रमाणे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी ऑनलाईन करणार, नाही तर आपल्या मंदिरात चालू जाईल। तुम्हाला जर आवड म्हणजे वाटलं की पुढं सुद्धा हे चालू राहावं तर दर एकादशीला या निमित्ताने ऑनलाईन प्रवचन करण्याचा विचार आहे। आणि काही संत चरित्र जी आहेत ती त्या माध्यमातून सांगण्याचा विचार आहे। जसं जसं मला सवड मिळेल तसतशी मी ती प्रवचनं टेप करून ठेवत जाईल आणि नंतर सवडीने ती ऑनलाईन म्हणजे यूट्यूबला टाकत आहे।
यूट्यूब जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर ज्यावेळेला मी तिकडे टाकेन त्यावेळेला ते आपोआप आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल. म्हणजे संत ही प्राकृत संत चरित्रे आहेत. जसं गजानन विजय ग्रंथ आहे किंवा हे आता आपण ऐकतो ती ही कथा आहे, रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेध, असे अनेक ग्रंथ आहेत की जे ग्रंथ प्राकृत ग्रंथ म्हणजे गजानन विजय ग्रंथासारखेच ग्रंथ आहेत, नवनाथ ग्रंथ आहे किंवा. मग ही सगळी संतचरित्र त्याच्यामध्ये आहेत. तर ही संतचरित्र आपल्यापर्यंत पोहोचावीत अशी माझी इच्छा आहे. पण आता मंदिरं उघडलेली असल्यामुळे मंदिराच्या कामामध्ये लक्ष घालणंही आवश्यक आहे. चिंतन पुष्प लिहिण्यासाठी मला 2-2, 3-3 तास लागत होते. त्यामुळे आता एकदा मंदिर सुरू झाल्यानंतर तेवढा वेळ मला चिंतन पुष्प लिहायला मिळेल असं नाही सांगता येत. पण प्रवचन कसं अर्धा तास 1 तास जे प्रवचन असतं ते कधी सवड मिळेल तसं मी टेप करून ठेवत जाईल आणि मग ते ऑनलाईन यूट्यूबला आलं की ते तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पाहूयात असं जसं महाराजांना आपल्याकडनं सेवा करून हा देह त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत ह्या देहाच्या माध्यमातून महाराजांना जे कार्य करून घ्यायचं आहे ते महाराज करून घेतील. पण या निमित्ताने आपण सर्वजण जवळजवळ चिंतन ग्रुपला 214, 215 असे या ठिकाणी चिंतन ग्रुपचे सभासद झाले आणि आपण ह्या ऑनलाईन ऐकणारे ते असंख्य आहे. या सर्वांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार. वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोते नवीन. वक्त्याला महत्व कधी, श्रोते असतील तर त्या वक्त्याला महत्व आहे. आपण सगळे प्रेमाने कथा ऐकतायत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः. पात्री वाढली पक्वान येते ते क्षुतीत बैसती प्रयत्न करून तैसे श्रवणाशी आले प्रीती करून अति आदरे करून या. ज्याप्रमाणे भूक लागलेल्या माणसाला पक्वान्न वाढल्यानंतर त्याला एकतर आधी भूक लागली, त्यातनं पक्वान्न वाढली तर त्याला किती आनंद होतो. तसं ज्याला भगवंताची संतांच्या कथा ऐकायच्यात असे श्रोते मिळाले तर किती आनंद होईल त्यांना त्या कथा ऐकताना. पात्री वाढली पक्वान्ने तेथे क्षुतीत बैसती प्रयत्न करून तैसे श्रवणा असे आले प्रीती धरून अति आदरे करून या. अशी भगवंताची कथा ऐकायला श्रोते कसे आलेले, प्रीती करून प्रेमाने एकत्र आलेले आणि आदरपूर्वक भगवंताची कथा ऐकतायत. तैसे श्रवणासे आले प्रीती धरून अति आदरे करून या. ही मानसरोवरी राजहंस येती जैसे क्रीडावयास की विस्तीर्ण देखोने आकाश विहंगम जैसे धावते. हे श्रोते म्हणजे कसे, जसं मानस सरोवरावरती उतरलेले राजहंस आहेत तसे हे श्रोते आहेत. की मानस सरोवरी राजहंस येती जैसे क्रीडावयास की विस्तीर्ण देखोने आकाश विहंगम जैसे धावती. किंवा विस्तीर्ण आकाश पाहिल्यानंतर जसे पक्षी आकाशामध्ये स्वैर संचार करतात तसे ते आलेले. की विस्तीर्ण देखोने आकाश विहंगम जैसे धावती. तशी भगवंताची विस्तीर्ण कथा आहे ती ऐकायला श्रोते आलेले. की विस्तीर्ण देखोने आकाश विहंगम जैसे धावती. की उन्मने सेवावया लागे योगी चालते ऊर्ध्व मार्गे ते विश्रवण करावया शिवेगी भक्त प्रेमळ पातले. ज्याप्रमाणे योगी माणसं उन्मनी अवस्थेला पोचतात, देहभाव विसरून जातात, तसे श्रोते सुद्धा भगवंताची कथा ऐकताना आपला देहभाव विसरून जातात.
अगाध डोही असता जीवन तेथे क्रीडावयासी ती मीन तैसे चतुर्विचक्षण पात्रे श्रवण करावया. किंवा खोल डोहा आहे, त्यामध्ये क्रीडा करायला माशांना आनंद होतो. अगाध डोही असता जीवन तेथे क्रीडावयासी ती मीन तैसे चतुर विचक्षण पात्रे श्रवण कराव्या. मागे प्रथमोध्यायाचे शेवटी काय कथा वर्तली कोमटी, मैनावती सद्गुरूसाठी होतसे कष्टी बहुतवे. काल आपण या ग्रंथातला पहिला अध्याय ऐकला. मगाशीच आपल्याला सांगितले की सुरुवातीला पुढचे अध्याय घेतले होते. आता आपण ऐकलेल्या कथातला या ग्रंथातला पहिला अध्याय आपण काल ऐकला, दुसरा. मागे प्रथमोध्यायाचे शेवटी काय कथा वर्तली कोमटी, मैनावती सद्गुरूसाठी होतसे कष्टी बहुतवे. नावडती वस्त्रे आणि भूषणे रचनेचे रुचीस, न कळती अन्ने नावडे कोणाचे गोष्टी बोलणे, सद्गुरु दृष्टी न पडता. आता मैनावतीला आपले गुरु दिसत नाही, त्यामुळे तिचं कशामध्ये लक्ष लागत नाही. नावडती वस्त्रे आणि भूषणे रुचेशी रचनेची रुचीस न कळती अन्ने नावडे कोणाची गोष्टी बोलणे, सद्गुरु दृष्टी न पडता. निद्रा न लागे करता शयन ओसावणे उठे त्वरेन म्हणे जालंधरा मजला गुण दाखवी चरण पै तुझे. परिचारकेशी सांगे मात सत्वर जागे, नगरात कोठे तरी जालंधरनाथ झुंडोनी ठाव पाडावा. कृपणाचे धनारपदा सकळ त्यासी रात्रंदिवस लागे, तैचे तोची तळ तैसे मैनावतीचे मन कोमळ करी हळहळ सद्गुरूची. कानिपा सिद्ध साधक योगी तोही धुंडी सद्गुरू लागे, शतशे सातशे शिष्य घेऊन वेगे 56 देश शोधित. जसं मैनावतीला आपले गुरु भेटावेत अशी अंतःकरणाला तळमळ लागली, तशीच तळमळ जालंधराचे जे शिष्य आहेत कानिफानाथ, त्या कानिफानाथांना सुद्धा. कारण जालंधर नाथाने काय केलं होतं, कानिफानाथ हे हत्तीच्या कानातनं निर्माण झाले कानिफानाथ. तर या कानिफानाथांना हिमालयामध्ये तपश्चर्याला बसून जालंधरनाथ तीर्थयात्रा करायला निघून गेले. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि गुरुच्या शोधार्थ, गुरु कुठे गेले त्यांना कळेना. आता गुरु कुठे आहे त्यांचे, कानिफानाथाचे म्हणजे जालंधरनाथ. ते गोपीचंद राजाने खड्ड्यामध्ये टाकलेत, विहिरीमध्ये खाली पाणी आहे आणि वरनं घोड्याची लीट टाकली तिथे. त्या जालंधरनाथाला शोधायला कोण निघाले, त्यांचे शिष्य कानिफानाथ आपल्या गुरुच्या शोधार्थ निघाले. कानिफा सिद्ध साधक योगी तोही धुंडीत सद्गुरू लागे, 700 शिष्य घेऊन वेगे 56 देश शोधित. ऐसे होता दिवस बहुत नवल वर्तले का धोत, एके दिवशी नृपनाथ मंदिरात त्वरित पातला. महिलागिरी शुद्ध चंदना त्याचा चौरंगा, निर्मुनी जाण वरी जोडले हिरे कोंदण, त्यावरी नृपनंदन वैसला. भोवते नापिक व चतुर बहुत सुगंध तैलांगाश लावित, केशर कस्तुरी अर्गजा मिश्रित मर्दन करीत तेरवा. भोवत्या कामिनी कुरंग नयनी, रायास भेदिती कटाक्षवाणे, गोपीचंद संतोषे म्हणे धन्य त्रिभुवनी मी एक. तो रत्नखचित महाल दाण काचवंदी झळाळी अंगणा, त्याची उपरीवरी जाऊन मैनावती पाहत. झरोकियात बैसोन्या वाडे कोडे पाहे आपल्या पुत्राकडे, म्हणे हा केवळ मनोरूपडे ऐसियास काळ रोकडे ग्रासी की. एके दिवशी मैनावती राणी ही राजमहालाच्या खिडकीतनं खाली पाहत होती. त्यावेळेला अंगणामध्ये गोपीचंद राजाला स्नान घालण्यासाठी, चौरंगावर गोपीचंद राजा बसलेला आहे, अंगाला तेल बिल लावलेले, उघडा आहे तो, आणि त्याला स्नान घालण्यासाठी त्यांनी पितांबर परिधान केलेलं आहे. स्नान घालण्यासाठी त्या सगळ्या त्याच्या राण्या आलेल्या आहेत. कुणी अंगाला तेल लावत आहे, कोणी काय करत आहे, कोणी मर्दन करत आहेत, कुणी अंगाला उठणं लावत आहे. हे सगळं कोण पाहते, ती मैनावती खिडकीतनं खाली पाहते. आपल्या मुलाचं ते राजबिंड स्वरूप तिने पाहिलंय आणि विचार काय करते ती मनामध्ये की अरे अरे, इतका सुंदर देह काळाचं भक्ष होणार आहे. आज नाही उद्या हम बघा, जन्माला आलेला मनुष्य जाणार, हे त्रिकालाबाधी सत्य.
मैनावती विचार करते की हा माझा दिसणारा राजबिंडा मुलगा आज नाही उद्या, 10 वर्षांनी नाही, 50 वर्षांनी नाही, 100 वर्षांनी कधीतरी काळाचं भक्ष होणार. पण या मुलाने आपल्या देहाचं सार्थक केलेलं नाही याचं तिला वाईट वाटतंय. का? की या आपल्या मुलाने गुरु केला नाही त्याचं तिला वाईट वाटतंय. कुणाला? मैनावतीला. झरोकियात बैसून आवाडे कोडे पाहे आपल्या पुत्राकडे, म्हणे हा केवळ मनोरूपडे ऐसे असे काळ रोकडे ग्रासे के. ऐसे म्हणून या कुरंगाने रुदन करीत एक क्षणी ढळढळ अश्रुवाती नैने भिजत असे मेदिनी जीवने. तळवटी बैसला भूपाळ त्याचे पाठीवरी पडले ढळ, म्हणे गगनी नसता जळधर पडळ बुंद कोठणी पडता ती. तिला वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू येत आहे आणि नेमके ते अश्रू गोपीचंद राजाच्या पाठीवर पडतायत. राजा असा वरती बघतोय, आकाश तर निरभ्र आहे आणि मग माझ्या पाठीवरती थेंब कुठून पडतायत? आकाशातनं थेंब पडतायत म्हणजे वरून पडतायत थेंब. ते राजा म्हणतो की आकाश तर निरभ्र आहे, पाऊस तर नाही आहे, आणि मग माझ्या पाठीवरती हे थेंब कसले पडतायत पाण्याचे? तळवटी बैसला भूपाळ त्याचे पाठीवरी पडले जळ, म्हणे गगनी नसता जळधर पडळ बुंद कोठून पडतात. या परी होऊन अस्मित मने व्यर्थे पाहे गंधर्वनंदन तो माता करतसे रुदन सद्गती होऊन ते वेळी. राजा म्हणे ओ जननी काय कष्ट वाटले तुझ लागून, ते दुःख आठवून या म्हणे रुदन सदने करीतसे. कोणत्या महालातील कांता तुझ बोलली निष्ठुर वार्ता, ते निसंशय सांगत तुझा शिक्षा आता करीन मी. राजा आला वरती. आईला विचारला, आई अगं एवढ्या भरल्या घरात तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? माझ्या असंख्य राण्यातली एक जरी राणी तुझ्या मनाला लागेल असं बोलली असेल, मला सांग, मी तिला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. का? माझ्या आईच्या डोळ्यातनं पाणी काढण्याची कोणाची ताकद नाही. कोणत्या महालातील कांता तुझं बोलली निष्ठुर वार्ता, ते निसंशय सांगत होता शिक्षा आता करीन मी. मैनावती म्हणे त्या क्षणी निष्ठुर बोलले नाही कोणी, तुझे स्वरूप लावण्य देखुनी शोक निजे मनी वाटला. नाही रे बाळा, तुझ्या जेवढ्या पत्नी आहेत म्हणजे माझ्या त्या सगळ्या सुनाच आहेत, मला त्या मुलीसारखी आहे, त्यातली एकही सून माझ्या मनाला लागेल असं बोलली नाही. मला तिने कुणीही दुःखी केलं नाही. मग आई तुझ्या डोळ्यात पाणी का? अरे गुरुशिवाय तुझं आयुष्य निरर्थक चाललेलं आहे हे पाहून मला वाईट वाटलं. मैनावती म्हणे त्या क्षणी निष्ठूर बोलले नाही कोणी, तुझे स्वरूप लावण्य दे कोणी शोक निजमनी वाटला. 32 लक्षणी तू भूपाळा दिसी मदनाचा पुतळा, आयुष्य सरता येईल वेळात एक काळ तुझला ग्रासेल. अरे आयुष्याची दोरी किती माणसाला माहीत नाही, मृत्यू कुठल्याही क्षणी येऊ शकतो. तेव्हा असा हा सुंदर 32 लक्षणे असणारा देह काळाचे भक्ष होईल. काळ तुझला ग्रासील सुंदर सुकुमार स्वरूप देख, हे अग्नी टाकता होईल राखा, म्हणून हे मज वाटले दुःख शोक करीत बैसले. बर राजा असा आहे ना, देह कितीही सुंदर असला त्या देहावरती सगळ्यांचंच प्रेम आहे. समजा तो मुलगा असेल तर आईचं प्रेम असेल, समजा तो नातू असेल तर आजी आजोबाचं प्रेम असेल, समजा त्याचं लग्न झालं असेल तर पत्नीचं त्या देहावर प्रेम असेल, त्याला मुलंबाळ असेल तर त्या मुलाबाळांचं ह्या देहावर प्रेम असेल, त्यांच्या नातेवाईकाचं, मित्रमंडळीचं, समाजाचं त्या देहावरती प्रेम असेल. पण हा देह कितीही प्रिय वाटला तरी मृत्यू पावल्यानंतर त्या देहाला सुटणारी दुर्गंधी पाहून मनुष्य म्हणतो कधी एकदा ह्याला स्मशानभूमीत घेऊन जाता येईल तेवढं बरं आहे. म्हणजे हे त्रिकालाबाधित सत्य, कितीही प्रिय असला देह तरी तो शेवटी कुणाचं भक्ष आहे? काळाचं भक्ष आहे. तुझाच मुलगा तुझ्या देहाला अग्नी देईल बाळा. सुंदर सुकुमार स्वरूप देख, हे अग्नी टाकता होईल राख, म्हणून मज वाटले दुःख करीत शोक वैसले.
मग तू असं म्हणशील की आई असं भलते सलते विचार तुझ्या मनात कसे यायला लागले? अरे, माझ्या डोळ्या देखत तुझे पिता वारले, तुझे म्हणजे माझा पती, तुझे पिता त्रिलोकचंद राजा, अरे तुझ्यासारखाच तरणा बांड होता. 32 लक्षणे युक्त माझा पती होता. माझं त्याच्यावर अत्यंतिक प्रेम होतं. पण माझ्या डोळ्या देखत काळ त्याला घेऊन गेला. त्रिलोकचंद तुझा पिता तो ऐसाच होता नृपनाथा, काळे ग्रासला अवचिता, जळून गेला अग्नीत. अरे, माझ्या पतीला शेवटी काय अग्नीच द्यावा लागला ना रे. त्या अग्नीने त्याचं भक्षण केलं त्या देहाचं. त्रिलोकचंद तुझा पिता तो ऐसाच होता नृपनाथा, काळे ग्रासित अवचिता, जळून गेला अग्नीत. राज्य संपत्ती पुत्रधन हे नाशवंत अवघे जाईल दाण, जैसे आबर्गशाळेचे शीतळपणा जाय नासोन एक क्षण मात्रे. अरे, राजा गेला का राज्य बरोबर घेऊन गेला का मला बरोबर घेऊन गेलाय का तुला बरोबर घेऊन गेलाय? हे सगळं इथंच राहिलंय. राज्य इथंच, वैभव इथंच, पत्नी, मुलं, बाळ, नातवंड सगळी इथंच राहणार आहेत. एकट्याला जायचंय. न हाथी है न घोडा है, वहां तो पैदल जाना है. सजन रे झूठ मत बोलो. त्रिलोकचंद तुझा पिता तो ऐसाच होता नृपनाथा, काळे ग्रासित अवचिता, जळून गेला अग्नीत. राज्य संपत्ती पुत्रधन हे नाशवंत अवघे जाईल जाण, जैसे आब्रकछायेचे शीतळपण जाय नासोन क्षण मात्रे. इंद्र धनुष्य दिसते गगनी, परीक्षणे कान दिसे नैनी, तैसे विषय सुखमाने असत्यमाने निजपुत्र. अरे, पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं, पण ते क्षणभंगूर असतं, हातात पकडता येत नाही. तसं आयुष्य हातामध्ये पकडता येत नाही, कधी निघून जाईल सांगता येत नाही. जसं ओंजळीत घेतलेलं पाणी कधी हातातनं गळून पडलं कळत नाही, तसं आयुष्य कधी संपून गेलं कळत नाही. इंद्र धनुष्य दिसते गगनी, परीक्षणे कान दिसे नैनी, तैसे विषय सुखमाने असत्यमाने निजपुत्र. मृगजळाचा देखोनी पूर हरणे धावती त्या समोरा, तेवी तो विषयांधसाचार व्यर्थची जोदार भुगसी. अरे, मृगजळाच्या मागे ज्याप्रमाणे हरणं धावतात ना, तसं तू विषय सुखाच्या मागे लागलेला आहेस. असंख्य स्त्रिया तू केल्यात का नाही? 1600 स्त्रिया तुला. एवढ्या सगळ्या असून तुझ्या मनाचं समाधान झालं का? नाही. अजून एखादी चांगली स्त्री दिसली तर तिकडे तुझं मन जातच आहे. म्हणजे एवढे विषय भोगून सुद्धा तुझ्या मनाचं समाधान नाही. इंद्र धनुष्य दिसते गगनी, परीक्षणे कान दिसे नैने, तैसे विषय सुखमने असत्यमाने निजपुत्र. मृगजळाचा देखोने पुर हरणे धावती त्या समोर, तेवी तो विषयांधसाचार व्यर्थची जोदार भुगसी. नरदेहास येऊन जाण, जो न करी ईश्वर भजना, त्रिभव चक्रात पडला जाण, 84 नाही चुकेना. अरे, या नरदेहाला आल्यानंतर जर तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं तर काय होईल? पुन्हा 184 योनी फिरावं लागेल, मग मनुष्य देह मिळेल. म्हणजे 184 योनीतनं एकच असा देह आहे की जो तुम्हाला ह्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातनं मुक्त करतो. 184 फिरलो, कोठे न सुख लादलो, दैव योगे शरण आलो समर्थासी. समर्थे समर्थ करावे, तरी समर्थ म्हणावावे, ब्रीद आठवणी स्वभावे, करणे ते करावे म्हणावा जय जय राम. 184 फिरलो, कोठे न सुख लादलो. 184 होणी फिरलो, कुठं सुख लाभलं नाही. पण आज मला गुरु भेटलाय आणि त्यामुळे मला जन्म मृत्यूचं भयच निघून गेलं. पण तुला अजून गुरु नाही, त्याचं मला वाईट वाटतंय. नरदेहासे येऊन जाण, जो न करी ईश्वर भजना, तरी भवचक्रात पडला जाण, 84 इंडणे चुकेना. तरी त्यजुनी माया ममता माया, आता सावध होई राया, सद्गुरुशी शरण जाऊन या, अमर काया करावी. म्हणाले सद्गुरूला शरण जा. जैसा फळा वाचून दरोर की जळे विण बांधले सरोवर, तेवी सद्गुरु वीर. सद्गुरू न करता साचार, व्यर्थचे संसार गेला की.
अरे ज्याप्रमाणे झाडं आहेत पण झाडाला फळ नाही, सरोवर बांधलाय पण त्यात पाणी नाही, तसं मनुष्य जन्माला आला पण गुरु नाही केला. व्यर्थाचे संसार गेला की मेघा वाचून वर्षाव काळ की दैवा वाचून चतुर्कुशळ की पराक्रमावीण भूपाळ तय बैसला जैसा भद्रासने देवी नरदेहा सेवून जाण सद्गुरु वाचून व्यर्थ जिणे तरी अनुताप धरून म्हणे जन्म मरण खंडावे. सद्गुरूला शरण कधी जाता येतं? ज्या वेळेला मनुष्याच्या मनामध्ये अनुताप निर्माण होतो. अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीत तुझ विणशिण होतो धावरे धावता. मनुष्याला अनुताप झाला पाहिजे, मग त्याला तळमळ लागते की मला कधी गुरु भेटेल म्हणून. देवी नरदेहास येऊन जाण सद्गुरु वाचून व्यर्थ येणे तरी अनुताप धरून म्हणे जन्म मरण खंडावे. रत्न खचित कांचन मंदिर हे आपले नवे साचार पृथ्वीवरील पर होऊन गेले अग्नित. अरे ज्याला तो आपलं घर म्हणतो ना, ज्याला म्हणतो हा माझा महाल आहे, ज्याला तू सांगतो हे माझं घर आहे, आपलं काही नाही. शेवटी जड झाले ओझे टाकून गेला, आपलं काही नाही म्हणाले. म्हणले ह्या घरात पूर्वी कोण राहत होतं म्हणाले आमच्या घरात म्हणले पणजोबा राहत होते. नंतर ह्या घरात कोण राहायला लागले म्हणले आमचे आजोबा राहत होते. त्यानंतर ह्या घरात कोण राहत होतं म्हणले आमचे वडील राहत होते. आता कोण राहतोय म्हणले मी राहतोय. तू गेल्यावर कोण राहणार म्हणले आमचे मुलं आहेत ना, ती राहतील नाही यावर. ही धर्मशाळा आहे म्हणले, हे घर नाही. इथे एक येतो दुसरा जातो, त्यामुळे हे शाश्वत नाही. राजा म्हणे रत्न खचित कांचन मंदिर हे आपले नव्हे साचार हे आपलं नाही. अरे घर सोडून दे, जिथं हा देहच आपला नाही तिथं बाकीचं आपलं काय? हा देह तू म्हणतो ना आपला आहे, ह्या देहावर माझी सत्ता आहे असं तू म्हणतो ना, म्हणजे आपल्या स्वतःच्या देहावरती आपली सत्ता आहे असं आपण म्हणतो. पण तसं वस्तुस्थिती आहे का? म्हणले नाही. देह जर तुझा असता तर तुला विचारून आजारी पडला असता ना. तो का आजारी पडताना तुला विचारतो का मी आता आजारी पडू का, थोडी मला लीव घ्यायची आहे? नाही, तो तुला विचारत नाही. आजारी पडायचा जेव्हा पडतो. ज्या देहाला तो आपलं म्हणतो त्या देहावर तुझी स्वतःची सत्ता नाही, बाकी जगावर काय सत्ता गाजवणार? रत्न खचित कांचन मंदिर हे आपले नवे साचार पृथ्वीवर इंद्रपुर होऊन गेले अग्नित. राजा म्हणे माते प्रती परी मृत्यू लोकाची ऐशीच रीती तयासी मी निश्चिती काय करू सांगितले. राजा म्हणलं आई तू म्हणते ते खरं आहे, पण ही जगराहाटी नाही. जन्माला आलेला मनुष्य जाणार, ही जगराहाटी आहे, त्याला मी काय करू? राजा म्हणे माते प्रती परी मृत्यू लोकाची ऐशीच रीती तयासी मी निश्चिती काय करू सांगितले. यावरी मैनावती काय देत उतर गे तरी जालंधर असता योगेश्वर तरी मी तुझी काय अमर करविते साचार त्याती. म्हणाले जर मी ज्यांना गुरु केले ते जालंधरनाथ इथे असते तर त्यांनी तुझी काया अमर केली असते. राजा म्हणे माते प्रती परी मृत्यू लोकाच्या ऐसे रीती त्यास मी निश्चिते काय करू सांगितले. यावरी मैनावती काय देत उतर तरी जरी जालंधर असता योगेश्वर तरी मी तुझी काय अमर करविते साचार त्याती. अखंड उन्मनी लावणी पाही देही असोन तो विदेही शरीर असोन छाया नाही हीच नवाही अगाध. अगं अरे राजा माझे जालंधर गुरु कसे आहेत? अखंड उन्मनी लावणी पाही निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. ते अखंड उन्मनी अवस्थेमध्ये गेलेले, त्यांच्या शरीराची सावली पण जमिनीवर पडत नाही. शरीर असोनी छाया नाही हीच नवा नवलाये अवघात जालंधर योगी महापुरुष जोगी नव्हे तो जगदीश. अरे तो जोगी नाही, तो प्रत्यक्ष जगदीश परमात्मा आहे. लोटोनी गेली वर्षे द्वादशा परी कोठे न दिसे सर्वथा तुची दैवहीन दिसी वाळा म्हणून सद्गुरु टाकून गेला मैनावतीच्या डोळा अश्वात लोक. अरे माझे गुरु कुठे गेले मला माहीत नाही. बघता बघता 12 वर्ष कशी निघून गेली कळलं नाही. गुरु या नगरातनं जाऊन किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. म्हणजे राजाने त्या जालंधरनाथांना त्या विहिरीत टाकून किती वर्ष झाली?
12 वर्ष झाली. जालंधर योगी महापुरुष जोगी नव्हे तो जगदीश, लोटून गेली वर्षे 12 परी कोठे ना दिसे सर्वदा. तूचे दैवहीन दिसे बाळा, म्हणून सद्गुरू टाकून गेला मैनावतीच्या डोळा अश्रुपात लोटले. सेविका पाठवून एके दिनी तू आणेला आपले सदनी, त्याच दिवसापासून न दिसे नाही श्रोता. राजा, अरे तूच 12 वर्षापूर्वी माझ्या गुरुला पालखीत बसून आपल्या राजमहालात आणलं होतं ना. अरे त्या दिवशीपासून माझे गुरुजी अदृश्य झाले ना. 12 वर्ष झालं मला त्यांचं दर्शन नाही. सेविका पाठवून एके दिनी तू आणेला आपले सदनी, त्याच दिवसापासून न दिसे नाही सर्वदा. ऐसे बोलता ज्यांनी राजा खोचला अंतःकरणी, अन्याय आठवणी आपले म्हणे मौन धरून राहिला. राजाला कळलं आपली चूक झाली. आपण काय केलं? आपण तर प्रत्यक्ष आपल्या आईच्या गुरूंनाच विहिरीत टाकलंय, त्याच्यावरती घोड्याची लीज टाकली आहे. आपल्या केलेल्या कर्माचा राजाला पश्चात्ताप झाला. अन्याय आठवणी आपले म्हणे मौन धरून राहिला. अन्यायी प्रजास्थानीशी ते सर्वत्र रायास न बोलते, तैसे जालंधरास पुसता मैनावती. गोपीचंद चित्ती लचित, की नाडी ज्ञानी परीक्षावंत रोग्यात हात पाय निश्चित. पथ्यद्वेषी न बोले मात, होय लचित मानसे. नाडी परीक्षा करणारे लोक असतात. नाडी म्हणजे हातामध्ये डॉक्टर गेले की पेशंटची हात आपल्या हातात घेतात आणि त्याची नाडी तपासतात. समजा आपण त्या वैद्यांकडे गेलो आणि आपल्याला काय होतं सांगायला लागले, तर ते काय म्हणतात, तू काही बोलू नकोस, गप्प बैस, मी तुझी नाडी पाहतो, तुला काय होतंय ते मला सगळं माहिती आहे. आणि मग ते त्याला सांगतात की अरे तू 8 दिवसापूर्वी आला होतास, तुला मी औषधं सांगितली होती, पथ्य सांगितली होती, घेतली का? मग 8 दिवसात सुद्धा गुण न आलेला पेशंट काही बोलत नाही, खाली मान घालतो का? नाही डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितले औषध लिहून दिली होती, त्यातले एकही औषध मी आणलं नाही. बरं, जी तुम्ही दिली ती तशीच कपाटामध्ये पडलीत, मी अजून त्यातलं औषध घेतलं नाही. समजा मी औषध घेतलं असलं तर तुम्ही सांगितलेली पथ्य पाळली नाही. मग अशा रीतीने ज्याने पथ्य पाळली नाहीत असा पेशंट काय करतो? मग खाली मान घालतो. पूर्वीच्या काळी असे वैद्य होऊन गेले, अजूनही काय असतील. तिथे पेशंटला बोलूच देत नाहीत, फक्त नाडी हातात घेतात आणि नाडीवरनं त्यांना कळतं की ह्या माणसाच्या शरीरामध्ये काय गडबड आहे. याच्या शरीरामध्ये वात वाढलाय, पित्त वाढलंय का कफ वाढलंय, त्याला अजीर्ण झालंय का काय झालंय, का शरीरामध्ये कुठं जखम झाली आहे, त्यांना नाडीवरनं कळतं. नाडीवरनं काय कळतं? नाडी हा रक्तप्रवाह कसा आहे ती सांगते. म्हणजे तुमच्या शरीरातला रक्तप्रवाह व्यवस्थित चालू आहे का नाही याचं ज्ञान त्या डॉक्टरला. आणि तो तिथे कुठे काही खंड पडत असला तर कुठं रक्ताच्या गुठळ्या झाल्यात का, रक्तप्रवाह त्या जिथे तुमचं दुखतंय तिथपर्यंत पोहोचत नाही का, काय झालंय, हे सगळं कशावरनं कळतं? नाडीवरनं कळतं. आणि म्हणून ती नाडी घेतली, नाडी पाहिली की डॉक्टर सांगतो तुम्हाला अमुक अमुक झालेलं आहे, तू पथ्य पाळलेलं नाहीस, त्यामुळे हे पुन्हा तुझं दुखणं वाढलंय. डॉक्टरला काय सांगा, म्हणजे त्या पूर्वीच्या आताचे डॉक्टरच आपल्याला विचारते का हो तुम्हाला काय होतं, एवढे घ्या, हे टेस्ट करून आणा, ते टेस्ट करून आणा, ती टेस्ट करून आणा. मग काय सांगा तुम्हाला काही झालं नाही. अरे तू आम्हाला काही झालं नाही तर मग तुला कळत नाही का? पाहिल्यावर एवढ्या आम्हाला सगळ्या टेस्ट करून आणायला सांगितले आणि आता सांगतो तुम्हाला काही झालं नाही. पूर्वीचे असं नव्हतं. वैद्य हातात नाडी घेतली की लगेच सांगायची की तुम्हाला काय होतं आणि काय होत नाही. ते हे तपासणं आणा, ते आणा, ते आणा, ते आणा, काही भानगड नाही. बघा काय म्हणते की नाडी ज्ञानी परीक्षावंत. काठे गुरुजी पदरचं काही सांगत नाही. बघा की नाडी ज्ञानी परीक्षावंत, रोगियाचा हात पाहे निश्चित. पथ्य द्वेषी न बोले मात, होय लज्जित मानसी. ज्यांनी पथ्य पाळलं नाही तो मनुष्य खाली मान घालून बसतो की खरं आहे डॉक्टर, तुम्ही सांगितलेलं मी पथ्य पाळलं नाही, त्यामुळे मला हा त्रास पुन्हा झालाय. की नाडी ज्ञानी परीक्षा अंत रोगी आता हात पाय निश्चित. पथ्य द्वेषी न बोले मात, होय लज्जित मानसी.
डायबिटीज झालेला सांगितलं असतं की तू गोळ्या घे बाबा. त्यांनी नाही गोळ्या घेतल्या तर त्याला त्रास होणार आहे, डायबिटीज वाढणार आहे. थायरॉइडवाल्यांना रोजची गोळी आहे कंपल्सरी, त्यांनी नाही घेतली तर त्याला त्रास होणार आहे. मनानेच काही लोक कमी जास्ती करतात बरं का. नाही त्यांनी 100ची सांगितली मी 75चीच घेतो, त्यांनी 75 सांगितली मी 50चीच घेतो, त्यांनी 50 सांगितली मी 25ची. आता तू तुझ्या मनाने का करतो? तुला जर एवढी अक्कल आहे तर डॉक्टरांकडे जाऊच नको ना. डॉक्टर आपल्यापेक्षा डॉक्टरना आपली शारीरिक प्रकृती माहिती असते. कुठल्या प्रकारचं औषध किती प्रमाणात घ्यायला पाहिजे शेवटी लक्षात घ्या, प्रमाण महत्त्वाचं आहे. मग डॉक्टरना काय प्रमाण माहिती आहे की ह्या औषधाचा किती डोस याच्या शरीरामध्ये गेला की याचं जे काही शरीरातलं बॅलन्स बिघडलेला आहे तो नॉर्मल होईल, हे त्यांना माहिती असतं. म्हणून तिथं आपली अक्कल चालवण्याचा काही अर्थ नसतो. पण चालवल्यानंतर जे काही होतं ते शेवटी डॉक्टरांना भोगायचं नाही. आपण जर आपली अक्कल चालवली तर आपल्यालाच भोगायचं आहे. की नाडी ज्ञानी परीक्षावंत रोग्याचा हात पाय निश्चित, पथ्यद्वेषी न बोले मात होईल चित मानसे. देवी नाथाची पुस्ता महिनावती गोपीचंद संकोचे निचित्ते, स्नान करून सत्वरगती सदनाप्रती येतो गेला. अनुतापे खेद करीत मानसे म्हणे मी अविवेकी पापराशी, विचार न करून चित्ताशी जालंधरास कुपात टाकले. घरी आला राजा काही बोललं नाही आईला की मीच तुझ्या गुरुला खड्ड्यात टाकलंय, बोललं नाही. पण त्याला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. मनामध्ये म्हणतो अरे अरे मी काय केलं हे, रागाच्या आहारी गेलो, हलक्या कानाचं मी झालो का? कोणी काहीतरी सांगितलं माझ्या आईचं का ते गुरुकडे जाऊन बसते अमुक तमुक, मग माझ्या मनात भलचं सलतं विष कोणीतरी पेरलं. मग मी इतक्या हलक्या कानाचं झालो का? कोणीतरी काही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला. अनुतापे खेद करीत मानसे म्हणे मी अविवेकी पापराशी, विचार करून न मान चित्ताशी जालंधरास कोपात टाकले. आपल्यापासून झाला न्यायपदारी शिक्षा करावे असं नाही ठाव, मातेचे चित्ती वागवणे अभय संकोच होय नृपनाथ. आता त्याला आईला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटायला लागली. का? आपणच आईच्या गुरुला खड्ड्यात टाकलंय म्हणून. मैनावती हळहळ करी चित्ती म्हणे कधी भेटे असं दुर्मूर्ती, निद्रा सुकल लगे न लगेची राती खेद माणसे अखंड कानिपा जोगी गुरुबंधू आहे तो सद्गुरूच्या शुद्धीस गेला आहे, त्याची मैनावती माय वाट पाहे निरंतर. असे म्हणे एकदा भेटता जालंधर तरी सुख पावते, निरंतर गोपीचंदास घालून या पायावर काय अमर करते. आईच्या मनात आहे की जर जालंधरनाथ भेटले तर मी माझ्या गोपीचंद राजाला त्यांच्या पायावर घालीन आणि त्याला त्याची काया अमर करीन. तो इकडे कानेबा जोगी 7 शते, शिष्य घेऊन अंगी विभूती चरतो सर्वांगी फिरतो जोगी उदासा. कोबडी कथा कंथा मुद्र काने शोधी फिरे जनिवनी 50 कोस मार्ग धरून जालंधरास शोधित. पुण्यक्षेत्रे एकांत स्थाने महापर्वत तपस्वी वने तापसी करी अनुष्ठाने शोधून पाहिले. आपल्या गुरुचा शोध त्यांनी कुठं घेतला आहे? गुरु कुठं भेटणार? पुण्यक्षेत्रे पवित्र तीर्थस्थानी आपले गुरु भेटतील. पुण्यक्षेत्रे किंवा गुरु कुठेतरी तपश्चर्येला बसला असतील. एकांत स्थाने महापर्वत तपस्वी वने किंवा एखाद्या मोठ्या पर्वतावर तर आपले गुरु बसले नसतील. किंवा एखाद्या ज्या ठिकाणी लोक तपश्चर्या करतात अशा तपस्वी ठिकाणी तर आपले गुरु नसतील. एखाद्या वनामध्ये विहार तर करत नसतील. तापसी करती अनुष्ठान शोधून या पाहिले. सद्गुरु पहावयासी दृष्टी हिंडतसे गिरी कपाटे गंगा द्वार समुद्र बेटे शोधी दृष्टी सच्ची. गया प्रयाग आणि काशी मुनीश्वर तपोराशी एकांती वेसले उदासी त्यासे गया त्याही ठायासी शोधले. सप्तपुरी ज्योतिर्लिंगे 12 धुंडून पाहिले पाहती त्या अवसरा रम्यनगर द्वारकापुरा जालंधरा धुंडिती फिरंगान देश मारवाड कठीण तेथे धुंडता न मिळे जीवना. गुजरात हिंदुस्थान बागलान सद्गुरु करणे सुजित खानदेश व दक्षिण वराड मानदेश सुजिला निवाड. परी जालंधर दृष्टीच न पडले साकडे काने भासे. असो 56 देशीची नावे घेतात तरी ग्रंथी विशेष वाढेल कथा. तितके शोधून तत्वता भरत देशात पाजले 12 वर्षेपर्यंत शिष्य हिंडती. 7 शतपरी कोठे न भेटे सद्गुणात चिंताक्रांत म्हणून. जो विष्णू अवतार साक्षात देह धरून मया तिथं तोही आपल्या गुरुशी दुंडित.
गोरक्षनाथ देखील आणि तेवढ्यात गोरक्षनाथांना कानिफनाथाने पाहिलं. काय झालं होतं? गोरक्षनाथ सुद्धा आपल्या गुरुचा शोध घेत होते. कुणाचा? मच्छिंद्रनाथाचा. जो विष्णूचा अवतार साक्षात देह धरून मायात येतो तोही आपल्या गुरुदुंडिता गोरक्षनाथ देखील भरत देशात अकस्मात जाणं झाले. उभयतांचे दर्शन सोमखे आदेश बोलून करती नमने रे रा. दोघांनी पाहिलं, आपण एकाच पंथातले, नाथ पंथातले. दोघांनी एकमेकांना आदेश असं म्हटलं. जैसे भास्कर आणि निशापतीनं भवंडळी एकवट होते तैसे सिद्ध पुरुष दोन्ही मूर्ती भेटले प्रीती निज प्रेमे. की द्वादश वर्षे सिंहस्थी भेटती गोदाबा घेतली तैसीच ते पुण्यमूर्ती अनुभवस्ती ते दयाशी. ज्याप्रमाणे 12 वर्षांनी नाशिकला सिंहस्थ मेळा होतो, त्यावेळेला गंगा आणि भागीरथी नद्या एकत्र येतात. द्वादश वर्षी सिंहस्थ भेटती गोदा भागीरथी तैसेची ते पुण्यमूर्ती अनुपस्थिती दयांची. हास्यवदन होऊन जाणा विनोदे गोरक्ष बोले वचना. तुम्ही गुरुभक्त असून स्वामी कारणे विसरला. गोपीचंद राजा उन्मत्त त्याने केले अनुचित जालंधरास उचलून निश्चित कुपात टाकले. गोरक्षनाथ म्हणाले कानिफनाथांना, अहो तुमच्या गुरुला तुम्ही विसरून गेलात. कारण गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत करत आले होते. कुठे? या गोपीचंद राजाच्या नगरामध्ये. तेव्हा त्यांना ज्या ठिकाणी गोपीचंद राजाने जालंधरनाथांना खड्ड्यात टाकलेलं आहे त्या ठिकाणी ते आलेले असताना आत्मा आदेश असा आवाज आला. त्याने ओळखलं की ह्या आपल्या पंथातलेच कोणीतरी सत्पुरुष खाली आहेत या खड्ड्यामध्ये. मग गोरक्षनाथाने विचारलं, आपण कोण? ते म्हणले, मी जालंधरनाथ आहे. राजाने माझी अशी अशी परिस्थिती केली, मला आत टाकलेलं आहे. मग गोरक्षनाथ म्हणाले, मी त्या राजाला शिक्षा करू का? म्हणले, तू शिक्षा करू नकोस. माझा शिष्य कानिफनाथ माझा शोध घेतोय, तो तुला भेटेल. त्यावेळेला तू त्यांना सांग की गोपीचंद राजाने मला असं असं खड्ड्यात टाकलंय. मग तो माझा कानिफनाथ नावाचा शिष्य येऊन मला ह्या गर्तेतनं बाहेर काढेल. गोपीचंद राजा उन्मत्त त्याने केले अनुचित जालंधरास उचलून निश्चित कुपात टाकले. सेवकास सांगून एकांती लीट टाकले. त्यावरती सद्गुरूची ऐसी गती आणि तुमची स्थिती दांभिक. देवा अशी उपद्रव करती यवन पुजारी आज कैसे समाधान तैसे तुम्हा अशी आजी देखून आश्चर्य मन मी झालो. निजपती क्लेश भोगिता अलंकार भूषणे येतसे कांता तरी तीस म्हणावे पतिव्रता तैसे विपरीता देखले. राहून एक रासला निशापती की चकोरानंदे नभी क्रीडती तेवी लिदती पतरा जालंधरा प्रति शिष्यंडती तीर्थाटना. परचक्री वेडेला नृपनाथ आणि मंत्री सुखे राज्य करीत तेवी तुम्ही सांप्रदाय करून बहुत मुग्ध हो निमंत हिंडतसा. अगस्तीने प्रासला सागर मेघ घरचे दयानंदे थोर तेवी हिंडतसा पृथ्वीवर कुपात जालंधर पडियल. ऐकोने गोरक्षकाची वाणी कानिपा संतोषा प्रिय म्हणे द्वादश वर्षे लागलो प्रयत्न सद्गुरू लागून धुंडत असे. कानिफांना आनंद झाला. या निमित्ताने का होईना माझे गुरु कुठे आहेत हे मला कळलं. ते शुद्धी लागली अनायसे म्हणून चित्ती वाटला. मग आपण विनोदी गोरक्षास बोलता झाला तेव्हा म्हणे, तुझा गुरु मच्छिंद्रनाथ राहून बसला. स्त्रीराज्याचा विषय लंपडून बहुत पुत्र कलत्र निर्मिले. हे आपल्या उणी वासून जाण तुम्ही आम्हास लावता दूषणा. जैसा दीपातळे अंधार असून प्रकाश दावीत कांतर प्रकाश दावीत आणि कासे. मग कानिफनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात. कानिफनाथ गोरक्षनाथांना सांगतात की तुम्ही तुमच्या गुरुच्या शोधात निघालाय ते खरं आहे, पण तुमचे गुरु कुठेच नाही. ते स्त्री राज्यामध्ये गेलेले आहेत आणि स्त्री राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी लग्न पण केलं, त्यांना मुलं बाळं झाली म्हणाले. तुमचा असा कसा गुरु म्हणाले? नाथपंथामध्ये आहे आणि तिथे जाऊन त्यांनी स्त्री राज्यात जाऊन लग्न केलं, त्याला मुलंही झाले. म्हणे तुझा गुरु मच्छिंद्रनाथ जाऊन बसला. स्त्री राज्यात विषय लंपडवणे बहुत पुत्र कलत्र निर्वेले. ते आपुले असे मुनी असून जाण तुम्ही आम्हास लाविता दूषण. जैसा दीपातळे अंधार असून प्रकाश दाविता आणि कासे. ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार
सगळ्या जगाला दिवा प्रकाश दाखवतो, पण त्याच्या खाली अंधारच आहे. तसं तुमचं आहे म्हणाले. तुम्ही आम्हाला तत्त्वज्ञान सांगतात की तुझे गुरु गोपीचंद राजाने खड्ड्यात टाकले म्हणून, आणि तुमचे गुरु काय म्हणाले? तुमचे गुरु तिथे स्त्री राज्यात आहे. ना तरी स्नादा द्विजासे आणि प्रयोगे सांगे आणि कासे की कलंक असोनी चंद्रासे शब्दस्काराचे ठेवित भाग सारत्व सागरासे असो हेतो म्हणे गंगेचे मोहजळ पाणी देवी अंगीवर मग असोनी आम्हासे हेळवणे टाकत असं. स्वतःजवळ दोष आहेत, पण सगळ्या जगातले दोष काढायची सवय आहे. कुणाला? म्हणजे चंद्राला. चंद्राजवळ कालिमा आहे, आणि तो दोष कोणातले काढतोय? सूर्यातले. काय म्हणले? केवढा तापलाय तो, काय दोष कुणाजवळ आहे? समुद्राजवळ. तो खारट आहे, पण नाव कोणा ठेवतो? गंगेला. म्हणजे स्वतःजवळ दोष असताना सुद्धा दुसऱ्याला नाव ठेवण्याची पद्धत आहे. शारत्व सागराचा असोने तो म्हणे गंगेचे ओम हजळ पाणी ते अंगीवर मग असोने आम्हास हेळून टाकत. आमचा सद्गुरु जालंधर तो सदा सदा सर्वदासे अमर त्याचे गोपीचंद्र अपाय पामर करू शके. कानेपानात म्हणतात, माझ्या गुरुची सत्ता मला माहिती आहे, ते अमर आहेत. गोपीचंद राजा त्यांना मारू शकत नाही. ते त्या खड्ड्यात जरी असले ना तरी जिवंत आहेत. जळी बिंबला वासर म्हणे तो काय कापेल हिवे करून हे तैसाची जगी जालंधर म्हणे देही असून निराळा त्यासी मी प्रयत्न करून बहुत अतीत मेळा मेळा मेळ्यात आणि तो सत्य तुम्ही आपला मच्छिंद्रात आणावानीचे त्या टाळ्या. म्हणाले मी जाईन आता गोपीचंद राजाच्या राज्यात आणि माझ्या गुरुला त्या खड्ड्यातनं बाहेर काढीन. तुम्हीही स्त्री राज्यात जा आणि तुमच्या गुरुंना पुन्हा या साधुसंत मेळ्यामध्ये घेऊन या. ऐकोने गोरक्ष बोले माता आमचा सद्गुरू सर्वात येत घटीमठी व्यापले निषेध तै जैसे सर्व आता काशकी. म्हणाले तुम्हाला असं वाटतं की ते स्त्री राज्यात गेली, त्यांना मुलं बाळ झाली, पण ते सगळ्यामध्ये असून अलिप्त आहेत. जसा सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडलंय? तर म्हणाले वेगवेगळे लहान मोठे घट मांडून ठेवलेले आहेत. त्या घटात पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. मग लहान बोळक्यापासून मोठ्या डेऱ्यापर्यंत सगळ्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. पण तो सूर्य त्या घटामध्ये असून सुद्धा घटापासून अलिप्त आहे. तसे माझे सद्गुरू आहेत म्हणाले. कोण सांगले? गोरक्षनाथ. माझे मच्छिंद्रनाथ असे आहेत की सगळ्यामध्ये असून सर्वापासून अलिप्त आहे, त्यांना तो दोष लागणार नाही. वायू संचरे पिंजरियात तो काय म्हणावा गुंतला तेथं तेवी मच्छिंद्रनाथ गेला श्री राज्यात तो विषयासक्त न म्हणावा. दीपकाच्या प्रकाशनेशी देवीला असे उदंड उपचार भोगिती अथवा सज्ञाने पुस्तक वाचिती हे तो दिसे निश्चिती अलिप्त. तैशाचपणे मच्छिंद्रनाथ श्री राज्यात असून विषयात येतं त्यास मी घेऊन येतो तो निश्चय चित्तात असू द्यावा. ज्याप्रमाणे दिवा, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण चांगली किंवा वाईट दोन्ही कामं करू शकतो, पण दिवा सर्वापासून अलिप्त असतो. तसे माझे गुरु जरी स्त्री राज्यात तुम्हाला दिसत असले तरी त्यापासून ते अलिप्त आहेत, विषयापासून अलिप्त आहेत. तैसाच परिमच्छिन्नाथ स्त्री राज्यात असून विषयात येतं त्यासे मी घेऊन येतो तो निश्चय चित्तात असो द्यावा. ऐसे गोरक्ष बोलता सूत्र आदेश केला परस्पर उभयतांच्या अंतर हर्षे तो रोसंडे. आणि अशा रीतीने दोघांनाही आपल्या गुरुचा पत्ता लागला. दोघंही गुरुला शोधत होते. कानेफानाथ हे आपल्या गुरुला शोधत होते 12 वर्ष, आणि गोरक्षनाथ सुद्धा गेली 12 वर्ष मच्छिंद्रनाथांना शोधत होते. कानेफाने मच्छिंद्रनाथाचा शोध गोरक्षाला दिला आणि गोरक्षाने जालंधरनाथाचा शोध कानेफानाथांना दिला. दोघांनीही एकमेकाला त्यांचे त्यांचे गुरु कुठे आहेत हे या निमित्ताने सांगितलं. ऐसे गोरक्ष बोलता तुला आदेश केला परस्पर उभयतांच्या अंतर हर्षे थोर वसुंडे. दक्षिणपंथे गोरक्षनाथ आनंदयुक्त चालले तर इथं कानिफा शिष्यात उत्तर दिशेने चालले. गौड बंगाल देश थोर तेथे कांचनपुरी येऊन नयन करते तेथे गोपीचंद्र राजेश्वर प्रतापी थोर नांदसे. गौड बंगाल देशाला कानिफानाथ चालले. ज्या ठिकाणी कांचनपुरी नावाच्या नगरामध्ये गोपीचंद राजा राज्य करत होता त्या ठिकाणी ते आले.
नगरा समीपालौकिक राये लावल्या पुष्पवाटिका, गगनचुंबी वृक्ष देखा, पुष्पफळी सुशोभित, जाई जुई पारिजात का बाळे, चापे चैवंती पुढल्या सकळी, बटमोगरे आणि बकुळी, भ्रमर निराळी गुंजरे, उष्णकाळी वसंतदान दाट लागले, आम्रवण करून पाहता ऊर्ध्व तरी किंचित उष्ण दिसेना, ठाई ठाई घातल्या वैसका, कारंजी ऊर्ध्व उडती देखा, हंस मयूर एकमेका, शब्द उडती बसले, साळ्या करती कृष्ण स्मरणा, एकोणे आश्चर्य करते जना, च्युत वृक्षावरी रावे झाड, सीताराम बोलते, ऐशा उपवना माझी वेगी, येऊन उतरले कानिपा जोगे, सोमुखे भुंकोन्या सिंगी, अलक्षा लागे आठवित, मानस सरोवरी देख राजहंसाचे उतरे, झाकत ऐसे पुष्पटिके अमौलिक सत्वरी येऊन उतरले, जोगी नव्हे तो हरिजाण, जालंधरात आपले दिव्यरत्न, त्याच्या शुद्धी करून प्रयत्न, आला रावणे त्या ठाया, जालंधराची निशापती, गोपीचंद्र रावणे ग्रासला दे, 700 चकोर तळमाळा, ते वियोखंती वाटते, गोपीचंद्र याची व्यवस्थित जाण, सद्गुरु निधान गिळले तिने, कानिफा हाचे पायाळ पूर्ण बुडून देतो ना, बहुत दिवसा मग गोरक्ष साधक भरत देशी, निज भाग्य भेटला तयासी, ज्ञानांजन घालून निदान आणायचे धाविले, धातू जे पुतळे निर्मूल केवळ साधक त्या पुढे देईल वळ, ते पुढले अध्यायी चरित्र रसाळ परिसा प्रेमळ निज करणे, जो दीनदयाळ रुक्मिणीपती विश्वव्यापक चैतन्यमूर्ती, त्याचे कृपेने महिपती, निरूपण ग्रंथ लयतसे इतिसे, स्वस्ती श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणीची पूर्ती मनोरथ प्रेमळ करसोस भक्त भावी भक्त द्विजोध्याय रसाळा श्रीकृष्णा. आता कानिफानाथ त्या गर्तेतनं आपल्या गुरुला जालंधरनाथांना बाहेर कसं काढतील तो कथा बघा, उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची, उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्यभरा, मितीना अबीर गुलाला, मितीना अबीर गुलाला, दर्शना संत संग आला. झल्लरी टाळ वाजताना, झल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।